आज चहा भेटणार आहे की नाही? हा तू आणते. किती स्लो आहे तुझी सून कामात. तू चहा. काय पानचट चहा केलाय? काय झालं तू? घोटभर चहा आणि तुझी साखर संपणार होती का? तू चाय मध्ये तर साखर बरोबर टाकली होती. मी काय खोटं बोलते का? तसं नाही तू चुकून कमी पडली असेल, द्या मी वाढून आणते. काय गे, चुकून साखर कमी पडलीच कशी? बाबा साखर बरोबरच टाकली आहे. तुला का साखर कमी वाटते माहित नाही. बघितलंस कशी तोंड चालवती तुझी सून. अहो चुकून झालं तिच्याकडून, द्या मी बदलून आणते. राहू दे आता, पिते असच. तू काय झालं? अरे काही नाही, चहा साखर कमी पडली तर बोलू पण नको का? काय गे, चहा साखर किती टाकतात माहित नाही का? अहो मी काय जाणूनबुजून केलंय का? कमी पडली असेल पण तुम्ही सगळं एवढं गोंधळ का घालताय? चुकून झालंच ना, मग माफी मागणार त्याची, वाढवतेस कशाला? अहो पण ह्यात माझी काही चुकी नाहीये, मग मी का माफी मागू? पल्लू, आत्या, तिच्याकडून मी माफी मागतो, माफ कर तिला. अहो काय करताय हे? अरे राहू दे बाळा, तुझं मन लय मोठे. एवढं तुझ्या आईला सांग तुला स्वयंपाक शिकवायला. धर ग. चल दादा, येते मी. चल बाळा, येते. अहो मला एक सांगा, माझी चुकी नसताना तुम्हाला माफी मागायची काय गरज होती? आणि बाबा तुम्ही पण मला दोषी ठरवलं. पोरी, मला चांगलं माहिती आहे यात तुझा काही दोष नाही, तरी तुला मी चुकीचं ठरवलं. म्हणजे तुम्ही जाणून बुजून केलं, पण का? कारण माझी आत्या, आम्हाला चांगला स्वभाव माहिती आहे तिचा. जर तिला समजावला गेलो असतो ना तर अजून तमाशा वाढला असता. पण तिच्यासमोर माझी चुकी काढणं हे कितपर्यंत योग्य होतं? सुनबाई, आम्हाला खात्री होती तुझी चूक काढली तर तू 2 दिवसात विसरून जाशील, पण ती बाई आयुष्यभर विसरणार नाही. हो पोरी, नातं तुटू नये म्हणून त्या दोघांनी असं केलं. माफ कर त्यांना. हो आई, आज तुम्ही सगळ्यांनी सिद्ध केलं, चुकी नसतानाही जो माफी मागतो ना त्याच्या वाट्याला कधीच दुःख येऊ शकत नाही.